दुसऱ्या दिवशीची सकाळ झाली तीच उत्साहात. रात्री रुद्रशी बोलल्यावर वृंदाला आत्मविश्वास वाटायला लागला होता. आता कितीही रिटेक्स लागोत गाणं तर ती गाणारच होती. वृंदा खुशीतच आवरून खाली आली. रमेश दादा, नाश्ता तयार आहे का? तिने किचनमध्ये डोकावत विचारलं. 5 मिनटं मॅडम, रमेश म्हणाला. ओके. ती डायनिंगवर येऊन बसली. थोड्याच वेळात विजय आणि रुपालीही तिकडे आले. वृंदाने हसून त्यांना विश केलं. गुड मॉर्निंग. मागून आवाज आला तसे तिघे त्या दिशेने पाहायला लागले. मोहित तयार होऊन खाली आला होता. त्याला असं फॉर्मल्समध्ये पाहून विजय, रुपाली चक्रावलेच होते. मोहित बेटा, कुठे चाललास का? रुपालींनी विचारलं. ते मॉम, मी आजपासून डॅडसोबत ऑफिस जॉईन करतोय, मोहित कचरत म्हणाला. पण हे ऐकून विजय मात्र सुखावले होते. ग्रेट. पाहिलंच विजय, मी म्हणाले नव्हते. शांतपणे समजावलं की समजेल मोहितला. रुपाली हसत म्हणाल्या. पण मोहितने वृंदावर कटाक्ष टाकला. ती कौतुकाने त्याच्याकडे पाहत होती. त्याने लगेच नजर फिरवली. असं कसं तिला दाखवायचं की तिच्याच बोलण्याचा तर त्याने सिरियसली विचार केला होता आणि हा डिसिजन घेतला होता. ब्रेकफास्ट संपला तशी वृंदा उठली. ऑल द बेस्ट दादा, तिने हसून मोहितला विश केलं. त्यावर त्याने फक्त मान डोलावली. सगळ्यांचा निरोप घेऊन वृंदा कॉलेजसाठी बाहेर पडली. प्रधान हाऊसमध्ये सगळे ब्रेकफास्टसाठी जमले होते. रुद्र बराबर आवरून खाली आला आणि घाईघाईत डायनिंग चेअरवर बसला. दीदी प्लीज जरा लवकर देतेस, मला जरा घाई आहे, त्याने शिवानीला सांगितलं. काय रे रुद्र, कसली एवढी गडबड? दादींनी विचारलं. कुणा स्पेशल व्यक्तीला भेटायचं असेल देवरजीला, हो ना? तन्वी ब्रेडला बटर लावत म्हणाली. दादी, एका केसचं इंटरोगेशन आहे आज, माझं तिकडे असणं गरजेचं आहे, रुद्र तिला इग्नोर करत म्हणाला. अच्छा, दादी म्हणाल्या. देवरजी, हे मी काय ऐकते? तुम्ही माझ्या फ्रेंडचा इन्सल्ट केलात त्या दिवशी. शी आस्क यू आउट फॉर अ कॉफी आणि तुम्ही नाही म्हणालात. तिला किती वाईट वाटलं माहिती आहे, तन्वी नाटकी आवाजात म्हणाली. वहिनी, तुमच्या मैत्रिणीमध्ये मला काडीचा रस नाही आहे. मला उगाच चिपकायला येणारी लोक आवडत नाहीत. तिला सांगून ठेवा. तुम्हाला किंवा तिला वाईट वाटलं असेल तरी मी काही करू शकत नाही आणि मला वाईट वाटण्याचा प्रश्नच येत नाही. मी खूप पुढे गेलो आहे त्याच्या. रुद्र हसत म्हणाला तसा तन्वीचा चेहरा पडला. त्यांचं हे टशन आरवच्या नजरेतून सुटलं नव्हतं आणि दादींच्याही. दादीही जरा विचारातच पडल्या होत्या. रुद्र चिडला की सडतोड बोलायचा, पण आज त्याच्या बोलण्याचा रागरंग त्यांना वेगळाच वाटला. रुद्र परत आल्यावर त्यांनी त्याच्याशी बोलायचं ठरवलं. वृंदा कॅन्टीनमध्ये भक्तीसोबत बोलत बसली होती. हाय वृंदा. एक मुलगा तिच्यासमोर येऊन उभा राहिला तशी ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहायला लागली तर भक्ती मॅडमचे कान लगेच टवकारले. हाय. वृंदा वरवर हसली. मी अश्विन, तुझा सिनियर आहे, तुझ्याशी थोडं बोलायचं होतं, तो मुलगा हसत म्हणाला. भक्ती डोळे बारीक करून त्याला न्याहाळत होती. बंदे के इरादे कुछ ठीक नहीं लग रहे थे. बोल ना, वृंदा म्हणाली. तसा तो तिच्यासमोर बसला. वृंदा, मला तू खूप आवडतेस. कॉलेजच्या फर्स्ट डेला तुला पाहिलं तेव्हाच आवडलीस. विल यू बी माय गर्लफ्रेंड? त्याने बत्तीशी दाखवत विचारलं आणि भक्ती मॅडमचं टाळकं सटकलं. अय डुप्लिकेट सलमान, उभा राहा चल. भक्ती द्वेषाने उभी राहिली. वृंदा, मी तुझ्याशी बोलतोय तर ही का मध्ये नाक खुपसते? अश्विन जरासा इरिटेट झाला होता. तुला कळावं माझं नाक केवढं धारदार आहे म्हणून, समजलं काय? चल उठ. भक्तीने त्याची कॉलर पकडून त्याला उभं केलं. व्हॉट इज दिस नॉनसेन्स? ए वृंदा, सांग हिला, हिचा काय संबंध? ब्लडी युजलेस. जेव्हा पावं तेव्हा तुला चिपकलेली असते, चिपकू कुठली. तो चिडून बोलला आणि पुढच्या क्षणी त्याच्या गालावर 5 बोटं उठली. वृंदा रागाने लाल होत त्याच्यासमोर उभी होती. नशीब कॅन्टीनमध्ये ठराविकच लोक होती, नाहीतर फुल लाईव्ह शो पाहायला मिळाला असता सगळ्यांना. काय बोललास तू तिला? चिपकू? कॉलेज आहे म्हणून फक्त गाल रंगवलाय तुझा. बाहेर बोलला असताना तर बुकलून काढलं असतं.
तिच्याबद्दल बोलताना 10 वेळा विचार करायचा, समजलं काय? आणि काय रे, तोंड वर करून प्रपोज करायला आला? प्रेम म्हणजे काय कळतं का तुला? टाईमपास वाटले मी तुला? तुझी गर्लफ्रेंड बनण्याएवढे वाईट दिवस नाही आलेत माझे. तूच ना तो परवा त्या श्रेयासोबत तिकडे झाडामागे गुलूगुलू करत होता. ये चल, माझ्यासोबत करतो गुलूगुलू. चल चल जाऊया तिकडे, मग दाखवते वृंदा काय चीज आहे ते. आला मोठा, फुट चल इकडून. वृंदा संतापून म्हणाली. तसा तो घाबरून पळून गेला आणि भक्ती हसत सुटली. क्या टेरर वृंदाबाई, तिने वृंदाची पाठ थोपटली. भक्ते, प्रेम म्हणजे खेळ वाटतो यांना. मनात आलं की प्रपोज करायचा, मग फिरवायचं आणि मन भरलं की ब्रेकअप करायचं. बाजार मांडलाय नुसता. या अश्विनसारख्या पोरांना काय कळणार आहे खरं प्रेम काय असतं ते, वृंदा वैतागत म्हणाली. सही बात है वृंदा राणी. बरं चल, प्रोजेक्टचं काम करायचं आहे. आपलं काय डोसकं चाले ना बघ. अय वृंदा, तूच बघ की काहीतरी. भक्ती केविलवाना चेहरा करत म्हणाली. भक्ते तू ना, चल जाऊया. वृंदा तिच्यासोबत क्लासकडे निघून गेली. कॉलेज संपवून वृंदा ऑफिसमध्ये आली. तिला काम आवरून स्टुडिओमध्ये जायचं होतं. ती आली तेव्हा मोहित आणि स्वप्नील काहीतरी डिस्कस करत होते. देर शी इज वृंदा. ये. मोहित आजपासून जॉईन झालाय. सरांनी त्याला तुझ्यासोबत काम करायला सांगितले. सो तू जरा त्याला बेसिक ओव्हरव्ह्यू आणि प्रोग्रेस वगैरे सांग आणि मग आपण डिझाईन्सबद्दल डिस्कस करूया. शुअर स्वप्नील सर. मोहित सर या ना, आपण कॉन्फरन्स रूममध्ये बसूया. वृंदाने तिच्या डेस्कवरून लॅपटॉप घेतला आणि मोहितसोबत कॉन्फरन्स रूममध्ये बसली. वृंदा मन लावून त्याला सगळं समजावत होती आणि तोही कुतूहलाने ऐकत होता. असं नव्हतं की मोहित हुशार नव्हता, पण जरासा भरकटला होता. आज वृंदाशी बोलताना त्यालाही काही ना काही आयडिया सुचायला लागल्या होत्या. तोही वृंदाला काही गोष्टी समजावून सांगत होता. डिस्कशन संपलं तसा वृंदाने लॅपटॉप साईडला ठेवला. मोहित सर, मी तुम्ही सांगितलेले चेंजेस करून तुम्हाला अपडेटेड डिझाईन पाठवते. वृंदा उठत होती. वृंदा, त्याने हाक मारली. बोला ना सर. प्लीज हे सारखं सर म्हणू नकोस. आणि ते थँक्स, मोहित म्हणाला. मी या ऑफिसमध्ये एम्प्लॉय आहे, त्यामुळे घरी जरी तुम्ही माझे दादा असाल तरी इकडे सरच आहात. आणि थँक्स कशासाठी म्हणताय? उलट मी तुम्हाला थँक्स म्हणायला हवं. तुम्ही माझ्या बोलण्याचा विचार केलात म्हणून. वृंदा हसून म्हणाली. तसा मोहित आश्चर्याने तिच्याकडे पाहत होता. त्याने आत्तापर्यंत कधीच तिला बहीण मानलं नाही. त्याच्यासाठी त्याची बहीण फक्त तन्वी होती. त्याला कायमच वृंदाविषयी कुतूहल वाटायचं. लहान असताना तो सारखा विचारायचा तन्वीला की ती आपली बहीण आहे, मग तिला लांब का ठेवलं आहे? पण तन्वी मात्र वृंदाविषयी काही बाही सांगून त्याचे कान भरायची. वृंदामुळेच आपली आई गेली हे तन्वीने त्याच्या मनावर बिंबवलं होतं. त्यामुळे मोहितच्या मनात वृंदाची वाईट इमेज तयार झाली होती, जिला कदाचित वृंदा मुंबईला आल्यापासून तडा गेला होता. त्याने कधीच वृंदाला कोणाशी वाईट वागताना पाहिलं नव्हतं. अगदी घरातल्या स्टाफपासून ते ड्रायव्हरपर्यंत सगळ्यांशी ती अदबीने बोलायची. वृंदा त्याला हळूहळू कळायला लागली होती आणि आपण तिच्याविषयी कदाचित चुकीचा समज करून घेतला होता, हे विचारही त्याच्या मनात घोळायला लागले होते. वृंदा, ती बाहेर जात होती की त्याने परत तिला हाक मारली. येस सर. घरी एकत्रच जाऊया. तुझं आवरलं की सांग. वृंदासाठी हा जरासा धक्काच होता. सर, ॲक्च्युली मला ऑफिसनंतर आरव जिजूंच्या स्टुडिओमध्ये जायचे, वृंदा म्हणाली. तिकडे का? मोहितने विचारलं. तसं वृंदाने त्याला सगळं सांगितलं. रिअली तू गातेस? मोहित आवासात म्हणाला. प्रयत्न करते. वृंदा हसली. ओके. मोहितही जरासा हसला. त्याच्याशी बोलून वृंदा डेस्कवर येऊन बसली. तिचं काम आवरल्यावर ती स्टुडिओकडे निघाली. आज एका केसविषयी इंटरोगेशन होतं, त्यामुळे रुद्रची दिवसभर चिडचिड झाली होती. त्यात आज दिवसभर धावपळ असल्यामुळे नीटसं जेवणही झालं नव्हतं. तो कॅबिनमध्ये येऊन बसला. डोकं दुखायला लागलं होतं.
वृंदाच्या हातच्या चहाची प्रकर्षाने आठवण येत होती त्याला. आज तर तिच्याशीही बोलला नव्हता दिवसभरात. तिचे 1-2 मेसेजेस आले होते, पण त्यांनाही रिप्लाय देता आला नव्हता रुद्रला. आता तर जास्तच आठवण यायला लागली आणि काहीतरी क्लिक झालं. काम तर तसंही आवरलंच होतं. रुद्र पवारांना सांगून बाहेर पडला आणि लगबगीने त्याने गाडी स्टार्ट केली. वृंदा स्टुडिओमध्ये पोचली तेव्हा आरव तिचीच वाट पाहत होता. कालच्यापेक्षा आज ती जास्त कॉन्फिडंट वाटत होती. पहिली ट्रॅकशिवाय रिहर्सल झाल्यानंतर वृंदा स्वतःच ट्रॅकवर गायला तयार झाली. ग्रेट, चला मग सुरू करूया, आरव हसून म्हणाला. तशी ती आत गेली आणि दिलीपने सांगितल्याप्रमाणे तिने माईक वगैरे सेट केला. रेडी? आरवने विचारलं तसं तिने थम्सअप करून दाखवलं. आरवने इशारा केला तसा ट्रॅक प्ले झाला आणि वृंदाने डोळे बंद करून गायला सुरुवात केली. पहिला सूर असा लागला की बास. तिथे बसलेले सगळेच खुशीत एकमेकांकडे पाहायला लागले. वृंदा मन लावून गात होती. रुद्र जे बोललेला ते तिला आठवत होतं. सर्वात आवडत्या व्यक्तीसाठी गा. त्याच्याशिवाय दुसरं कोण होतं तिची आवडती व्यक्ती? तिच्यासाठी तोच तिचं सर्वस्व होता. त्याचा चेहरा डोळ्यासमोर ठेवून ती गात होती. एक ना एक ओळ त्याच्यासाठीच होती, तिच्या ऑफिसरसाठी. आणि तो तिचा पहिला सूर आणि त्याचं स्टुडिओमध्ये पहिलं पाऊल. तिचा आवाज कानावर पडला आणि आपसूक पावलं थांबली. डोळे बंद झाले आणि मन ते तर कधीच शांत झालं होतं. ना दिवसभराची झिगझिग होती, ना कसलं टेन्शन. बंद डोळ्यांमागे होती ती फक्त त्याची वृंदा. आरव सकट तिथे बसलेले सगळेच मंत्रमुग्ध झाले होते. आरवला खात्री पटली होती त्याची चॉईस चुकीची नाहीये. बाकी सगळेही भान हरपून तिचं गाणं ऐकत होते आणि दादही देत होते. गाणं संपलं तरीही वृंदा डोळे बंद करूनच उभी होती. वृंदा? आरवच्या आवाजाने तिने डोळे उघडले आणि त्याच्याकडे पाहिलं. तो तिला बाहेर यायचा इशारा करत होता. ती लगेच हेडफोन काढून बाहेर निघून आली. कसं झालं जिजू? तिने उत्साहात विचारलं. ब्रिलियंट, ॲब्सोल्युटली ब्रिलियंट. आरवने टाळ्या वाजवून दाद दिली तसा तिला आनंद झाला. खरंच सुंदर. आय एम सो प्राऊड ऑफ यू साली साहेबा. आता मेन गाड्याकडे वळायला हरकत नाही आपल्याला, आरव हसून म्हणाला. खरंच? येस, उद्यापासून आपण रियाज सुरू करूया. माझ्या डोक्यात तुझ्यासाठी काही गोष्टी आहेत, त्याही तुला उद्या सांगतो. ओके? ओके जिजू, वृंदा खुशीत म्हणाली आणि तितक्यात तिचं लक्ष त्याच्या मागे उभ्या असलेल्या रुद्रवर गेलं आणि तिचे डोळे विस्फारले. काय ग, काय झालं? आरवने विचारलं. ते जिजू तिकडे मला ना भास होत आहेत बहुतेक. तिकडे मला ऑफिसर दिसत आहेत. वृंदा कोपऱ्यात पोट दाखवत म्हणाली, जिकडे रुद्र उभा होता आणि तिच्याकडे पाहून मिश्किल हसत होता. कुठे? आरव मागे वळत म्हणाला. वेडू, भास वगैरे नाहीत. खरंच तुझे ऑफिसर आहेत तिकडे. आरवने हसून तिच्या टपलीत मारली आणि रुद्रकडे वळला. रुद्र, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. त्याने जाऊन रुद्रला मिठी मारली. वृंदा मात्र अजूनही आवासून त्याच्याकडे पाहत होती. रुद्रने तिला डोळा मारला तशी ती एकदम भानावर आली. ॲक्च्युली दादा, काम लवकर आटपलं आणि आज जरा किचकिचही झाली दिवसभर. नेडेड अ ब्रेक. मग वाटलं बघूया तरी काय सुरू आहे सध्या. वृंदा मॅडमना काही येतं की नाही? रुद्र वृंदाची खेचत म्हणाला. तसं तिने नाक मुरडलं. मग काय आहे तुमचं वर्डिक्ट मिस्टर रुद्र प्रधान? आरवने विचारलं. ठीक ठीक गातात वृंदा मॅडम. रुद्र असं म्हणताच वृंदाने डोळे वट्टारले आणि तिला पाहून हे दोघे हसायला लागले. रिलॅक्स साली साहेबा, जस्ट चिडवतोय तुला. बाय द वे, आय हॅव ॲन आयडिया. अनायसे रुद्रही लवकर फ्री झाला आहे आज आणि वृंदाने एवढं छान गाणंही गायलं आहे. हाव अबाउट डिनर टू नाईट? आपण चौघेही जाऊया. मी तन्वीला कॉल करून सांगतो, आरव म्हणाला. पण तन्वीचं नाव ऐकून रुद्रच्या कपाळावर आठी पडली. वृंदाच्या ते लक्षात आलं.
जीजू ते आज म्हणजे मी घरी काही कळवलं नाही आहे ना. सो वृंदा टाळाटाळ करत होती. अगं मग सांग ना, त्यात काय, मी सांगतो कॉल करून डॅडना, मग तर झालं. बट वी आर गोईंग. आरव फोन हातात घेत म्हणाला आणि त्याने तन्वीचा नंबर डायल केला. रुद्र आणि वृंदा मात्र धर्मसंकटात सापडले होते. आरवचं मनही दुखवायचं नव्हतं आणि तन्वीला फेसही करायचं नव्हतं. पण आरवच्या हट्टापुढे काही बोलताही येत नव्हतं. शेवटी दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि वृंदाने नजरेनेच रुद्रला धीर दिला. ओके, तिला लोकेशन पाठवलंय मी. रुद्र, इकडे पर्सनल रूममध्ये काही कपडे आहेत, जस्ट गो अँड फ्रेशन अप. तोपर्यंत वृंदासोबत मी जरा रेकॉर्डिंग ऐकतो. ओके. आरव म्हणाला तसं रुद्र नाईलाजाने मान हलवत रूममध्ये निघून गेला. आरवने तर डिनर प्लॅन केलंय. आता डिनर शांततेत पार पडणार की तिकडेही काही नवा तमाशा होणार, हे तर येणारा भागच सांगेल आपल्याला.